हाय नमस्कार, स्वागत करते मी तुमचं आणखीन एका माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर ब्लॉगिंगच्या रिलेटेड हा ब्लॉग आहे. थोडासा वेगळा बनवते कारण प्रत्येक वेळेस माझे डेली रुटीन किंवा रेसिपीचे ब्लॉग असतात. पण हा व्हिडिओ म्हणजे मला कमेंट्स यायला लागल्या खूप साऱ्या की ताई तुझा चॅनल खूप ग्रो करतंय आणि खूप कमी वेळामध्ये ग्रो करते आणि खूप दिवसामध्ये आता बऱ्याच म्हणजे थोड्या दिवसामध्ये तुझा क्रायटेरिया पण कंप्लीट होईल. तर त्यामध्ये खूप मेहनत आहे, स्ट्रगल आहे. पण मला वाटतं की मी थोडंसं कुठंतरी आता म्हणजे पुढे गेलेली आहे. तर आपल्यासोबत आपल्या गृहिणी पण ज्या की घरी बसून असतात किंवा ज्यांना वाटतं की आपली बी काहीतरी आयडेंटिटी असावी आणि ब्लॉगिंग बनवायची तर इच्छा आहे, पण काही गोष्टी त्यांना समजत नाही. स्टार्टअप कसं करू, कुठून करू, कुठल्या गोष्टी लागतात, तर त्यासाठीच मी हा ब्लॉग बनवत आहे. तर चला सांगते. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे ब्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी असला पाहिजे मोबाईल आणि त्याच्या आधी पाहिजे स्टडी. आणि स्टडी तर तुम्हाला हा ब्लॉग बघितल्यानंतर कुठला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. मी सगळं स्टार्टअप म्हणजे आता ब्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात तिथून ते अपलोड करेपर्यंत सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. नंतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लागणार आहे तो मोबाईल, जो की अँड्रॉइड असला पाहिजे आणि त्याची फक्त जी कॅप्चर करायची क्वालिटी आहे, कॅमेरा क्वालिटी, ती फक्त व्यवस्थित असली पाहिजे. बाकी तुम्हाला कुठला महागडा मोबाईल असायची गरज नाही. ज्यावेळेस तुमचा चॅनल ग्रो करेल त्यावेळेस तुम्ही एक एक चांगल्या गोष्टी घेऊ शकता. दुसरी गोष्ट असली पाहिजे तुमच्याकडे तो माईक, कारण तुम्हाला ज्यावेळेस व्हॉइस ओव्हर करायचा आहे त्यावेळेस बाहेरचा आवाज तुमच्या व्हिडिओमध्ये येऊ नये किंवा तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ नये. आणि तुमचा ब्लॉग ज्यावेळेस दुसऱ्यापर्यंत जाईल त्यावेळेस ती अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. त्यासाठी तुमचे सबस्क्रायबर तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह झाल्या पाहिजे. त्यासाठीच हा पाहिजे तो माईक, जो की मी ऑनलाईन मिशोवरून 100 ते 150 रुपयापर्यंत मागवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा मागवू शकता. तर तिसरी गोष्ट म्हणजे ट्रायपॉड, जो की इम्पॉर्टंट आहे. कारण माझंही मी ब्लॉगिंग स्टार्ट केली त्यावेळेस कुठेही मोबाईल ठेवला आणि त्यामुळे माझे खूप वेळेस डिस्प्ले पण गेले. मग मोबाईलचा डिस्प्ले पैसे पण जातात भरपूर. त्यामुळे म्हटलं एक ट्रायपॉड घेते. सेल्फी स्टिक मागवली होती जी की 150 ते 200 रुपयापर्यंत होती आणि ती मला रेसिपी वगैरे शूट करायला खूप मदत होत होती. पण मला असे लॉंगचे व्हिडिओ किंवा वरून असे भरपूर फुल व्हिडिओ घ्यायला येत नव्हते. त्याच्यामुळे मी एक लॉंग ट्रायपॉड मागवला, जो की मला 400 रुपयाला भेटला होता. हे 3 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण त्याआधी तुम्हाला सांगते की ब्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये असला पाहिजे तो कॉन्फिडन्स. कारण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करता लाजून जमणार नाही. तुमच्या वेगवेगळ्या अँगलने क्लिप्स घ्याव्या लागतात. तुम्ही जे काय काम करताय किंवा जे दाखवायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतरी कॉन्सेप्ट असला पाहिजे आपल्या दाखवण्यामध्ये. ब्लॉगिंग करताना आपल्याला आपल्या ब्लॉगिंगमधून असं नवीन काहीतरी नवीन दाखवायला पाहिजे. आपला जर रेसिपीचा चॅनल असेल तर रेसिपीचेच व्हिडिओ अपलोड करायचे. डेली रुटीनचं चॅनल असेल तर डेली रुटीनचेच चॅनल अपलोड करायचे. पण डेली रुटीनमध्ये आपण तेच दाखवायचं नाही. आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीनपणा असला पाहिजे. आपण रोज डेली लाईफ आपली रुटीन एक ते एका ह्याच्यामध्ये घालवत नाहीत. काहीतरी नवीनपणा असतो आणि आपल्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन त्यांना छान वाटलं पाहिजे, अट्रॅक्ट झाले पाहिजे सबस्क्रायबर, लोक आपल्याकडे व्ह्यूअर्स अट्रॅक्ट झाले पाहिजेत, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो करेल, व्ह्यूज वाढेल, वॉच टाईम पण कंप्लीट होईल. त्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर आहे महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ क्लिप शूट करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट केल्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा. व्हिडिओ एडिट करण्यासाठी मी ॲप सजेस्ट करेल InShot. आता दुसरी आहे ऑप्शनल म्हणजे VN, पण मला VNचं एवढं काही जमत नाही म्हणून मी InShotमध्येच आणि ज्यावेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्यावेळेस उभे आणि ज्यावेळेस आपण आडवे व्हिडिओ बनवतो लॉंग ब्लॉग तो आडवा असं शूट करायचा. नंतर ज्यावेळेस आपण व्हॉइस ओव्हर करतो त्यावेळेस व्हॉइस ओव्हर एकदम क्लिअरली आवाजामध्ये आणि आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये व्हॉइस ओव्हर करायचा. असं म्हणायचं नाही की माझं व्हॉइस म्हणजे अशुद्ध भाषा येते, गावाकडली भाषा येते, तसं नाही. तुमचा आवाज, तुमची ओळख बनली पाहिजे आणि लोक तुमच्या आवाजाला अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे येतात. त्यासाठी आपला आवाज खूप महत्त्वाचा आहे. व्हॉइस ओव्हर आणि प्रत्येक ब्लॉगला तुम्ही व्हॉइस ओव्हर करायचं. कारण असं करतात बरेच लोक ब्लॉग शूट करतात आणि गाणं अपलोड करतात आणि अपलोड करून टाकतात. तर ते चुकीचं आहे. तुम्ही तुमचा आवाज वापरल्यामुळे लोक तुमच्याकडे खरंच खूप लवकर अट्रॅक्ट होतात. मला ह्याची खूप एक्सपिरियन्स आहे याचा. मी सांगते, मी हे सगळ्या गोष्टी करून बसलेली आहे. खूप काही ट्राय केलेलं आहे. तर आवाजाच्या लँग्वेजच्या बाबतीत झालं आपलं. नंतर आहे गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करण्याआधी तुम्हाला तुमचा व्हॉइस ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 2 वेळेस व्हिडिओ शूट आधी बघायचा आहे की आपला व्हिडिओ बरोबर झालेला आहे का बनवून, व्हॉइस ओव्हर व्यवस्थित झालेला आहे का. आणि 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून झाल्यानंतर मी हे फक्त शॉर्ट व्हिडिओचं सांगते आणि लॉंग व्हिडिओचं पण तसंच आहे आणि शॉर्ट व्हिडिओचं पण तसंच आहे. नंतर
ज्यावेळेस आपला व्हिडिओ चेक करतो आपण, आपल्या गॅलरीमध्ये येतो, नंतर अपलोड करण्यासाठी आपल्याकडे असलं पाहिजे यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी नवीन ईमेल सोबत आपण आपलं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. आणि व्हिडिओ अपलोड करताना आपण एक टाईम डिसाईड करायचा. आता समजा सकाळच्या 11 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करणार असेल, आजचा ब्लॉग आपण दुसऱ्या दिवशी सकाळच्या 11 वाजताच अपलोड करायचा. अपलोड करण्या अर्धा तास आधी अपलोड करून ठेवायचा अनलिस्टेडमध्ये. अपलोड डायरेक्टली पब्लिक करायचा नाही. आपण ज्यावेळेस अपलोड करतो त्यावेळेस अनलिस्टेडमध्ये अपलोड करायचा अर्धा तास. 10:30 वाजता अपलोड केला म्हणजे 11 वाजता आपण पब्लिक करायचा. पब्लिक करण्याआधी त्याला टॅगलाईन आणि हॅशटॅग व्यवस्थित द्यायचे आणि आपला जो फेस कव्हर असतो ते एक व्यवस्थित कव्हर ठेवायचं त्याला, जेणेकरून लोकांना बघितलं व्हिडिओ आल्या काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. टॅगलाईन पण अशी इंटरेस्टिंग ठेवायची, सस्पेन्स असला पाहिजे टॅगलाईनमध्ये, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे नेमकं काय बाबा काय सांगितलं आहे टॅगलाईनमध्ये, नेमकं काय असेल व्हिडिओमध्ये, त्यांनी पूर्ण तो व्हिडिओ बघितलाच पाहिजे. असं काहीतरी टॅगलाईन ठेवायची. नंतर अपलोड केल्यानंतर व्हिडिओ सारखं नेट बंद करायचं आणि 1 तासासाठी मोबाईल ठेवून द्यायचा. सारखं चेक करायचं नाही व्हिडिओ की आपण किती म्हणजे व्ह्यूज वाढले का. जरी 1-2 व्ह्यूज जरी वाढले तरी टेन्शन घ्यायचं नाही. नंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. रोज उठून असं म्हणतात ना लोक की एक गोष्ट 30 दिवस आपण रिपीट केली तर आपल्याला त्याची सवय होऊ लागते. फक्त 30 दिवस मेहनत घ्यायची आहे. 1 महिना कंप्लीट घेतला की मला आपोआप कॅमेऱ्याची सवय होऊन जाईल. आपोआप तुम्हाला करमणार नाही की मी आज ब्लॉग शूट केलं नाही, लगेच लक्षात क्लिक होतं. मग त्यामुळे ना 30 दिवस कन्सिस्टन्सीनुसार आपण आपले ब्लॉग टाकायचे. 30 दिवसानंतर आपोआप तुम्ही ब्लॉग टाकायला सुरुवात करता. आणि व्ह्यूजचा विचार करायचा नाही पहिल्यांदा. 1, 2 नंतर 5, 10, 15, 20, 100, 200 असं करून तुमचे व्ह्यूज वाढतात. आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सीनुसार म्हणायचं नाही आळस आलाय, ब्लॉग शूट केला नाही, करूच वाटना गेलाय, काय दाखवू, काहीतरी दाखवायचं, काहीतरी टाकत राहायचं, पण टाकायचं हे महत्त्वाचं आहे. पण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी युनिकनेस, काहीतरी मोटिवेशनल, काहीतरी नवीनपणा असला पाहिजे बरं का ब्लॉगमध्ये. कारण त्याशिवाय लोक आपल्या व्हिडिओ बघत नाहीत, व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ बघत नाहीत. काहीतरी नवीन पण पाहिजे. नंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जसं की मी सांगितलं सारखं स्क्रॉल करून बघायचं नाही की किती व्ह्यूज वाढले का. आपोआप मेहनतीचं फळ भेटतं हे आपल्याला माहिती आहे. कधीतरी सक्सेस भेटतं. कुणाला 3 महिन्याने भेटते, कुणाला 2 महिन्याने भेटते, कुणाला 5 वर्षांनी भेटते. तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचे चॅनल लवकरात लवकर तरी कोणाची ग्रो होतच नाही, कारण खूप उशीर लागतो. पण तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल ना तर खरं सांगते खूप लवकर तुमचा चॅनल ग्रो होतं. मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की ताई तुझं चॅनल खूप लवकर ग्रो होत आहे, किंवा मी पण ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे, मला पण सबस्क्राईब कर, सपोर्ट कर. माझं म्हणजे सगळ्यांना सपोर्ट आहे, पण सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या कंटेंटमध्ये दम असला पाहिजे. त्यावेळेस समोरची व्यक्ती तुम्हाला सबस्क्राईब करेल, मला असं वाटतं. आणि हे बरोबर गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या कंटेंटमध्ये काहीतरी असं युनिकनेस, काहीतरी व्यवस्थितपणे टाका. ठीक आहे. व्हिडिओ शूट करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की सारखं कॅमेऱ्याकडे बघायचं नाही. व्हिडिओ शूट करताना इनडायरेक्टली व्हिडिओ बनवायची, जे तुम्ही रेग्युलरली करता. फक्त कॅमेरा स्टँड लावून ठेवायचं आणि चालू करायचं व्हिडिओ. ब्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर तर केलेल्या आहेत. पण आणखीन तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोष्टी ची माहिती हवी असेल आणि जे की माझ्याकडून राहून गेला असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ कशाचा बनवू. कारण मला तुमच्या 1, 2, 3 कमेंट्सचा खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि खरंच तुम्ही मला कमेंट करून बघा, कारण मला वाटतं की माझ्यासोबत दुसऱ्याही गृहिणी दुसऱ्या जे ब्लॉगर आहेत त्यासुद्धा पुढे जाव्या. त्यांच्याकडून काही लोकांचं असं ब्लॉगिंगचं चॅनल असतं पण त्यांना फक्त कळत नाही की नेमकं चूक कुठं होते त्यांची आणि चॅनल का ग्रो होत नाही आहे. त्यासाठी मी म्हणते की मला फक्त थोडीशी कमेंट करा, मी तुम्हाला थोडंसं क्लॅरिफाय करेल की तुमच्या ब्लॉगमध्ये नेमकं चुकतं आहे काय, किंवा काहीतरी थोडंसं बदल करायची गरज आहे. तुम्ही ते केलं ना तर मी गॅरंटी देऊन सांगते की तुमचा चॅनल ग्रो करणार. ठीक आहे, तर चालेल. मग अशाच नवीन एका ब्लॉगसोबत भेटूयात नंतरच्या. तर तोपर्यंत बाय.